नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता प्रत्येकाकडे बँक खाते हे असते, प्रत्येकाकडे बँक अकाउंट असते. मग ते कोणत्याही बँकेत असो, तुमचे बँक खाते हे कोणत्याही बँकेमध्ये असू देत, तुम्हा सर्वांना ज्यांच्याकडे बँक अकाउंट आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर काय असतात हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम, काय असतात बँकांचे नियम, आणि आपण हे नियम जर नाही पाळले तर आपले नुकसान होते, पैशांचे आपले नुकसान होते. म्हणजे तुम्हाला समजत सरकारने, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही अन्य योजनांचा लाभ घेत असाल आणि तुम्ही तुमचे हे बँक खाते जर सुरू नसेल तर तुम्हाला सरकारने जरी पैसे पाठवले लाडकी बहीण योजनेचे किंवा अन्य योजनांचे, तरी तुम्हाला ते मिळत नाहीत. का? कारण की तुमचे बँक खाते हे सुरू नाही. तर जरी तुम्ही लाडकी बहीण योजना किंवा अन्य योजनांचा लाभ घेत नसाल तरीसुद्धा प्रत्येकाला हे आवश्यक आहे. बँक खाते जर तुम्ही उघडलेले असेल तर ते बँक खाते सुरू आहे का हे कसे बघायचे हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. परंतु जर आपले कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल, जर आपले कोणत्याही बँकमध्ये खाते असेल तर ते बँक अकाउंट सुरू असणे आवश्यक आहे, नाहीतर आपले नुकसान होऊ शकते. तर बघूया आपण आता हा संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तर बघा, बँक कोणतीही असू देत, तुमचे कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असू दे, तुमचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असू दे, तुमचे आता स्टेट बँकेमध्ये जर खाते असेल, म्हणजे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचे अकाउंट असेल किंवा तुमचे महाराष्ट्र बँकेत जर अकाउंट असेल, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किंवा इंडियन बँक किंवा इंडियन ओव्हरसीज बँक, कोणत्याही बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल, नॅशनलाइज बँक असू दे किंवा खाजगी बँक असू दे, प्रत्येक बँक धारकांसाठी हा नियम सर्वांना सारखाच आहे. तर काय आहे हा नियम? तर बघा, आता तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत का, म्हणजेच तुमचे खाते सुरू आहेत का. आता प्रत्येक बँकेचा नियम हा वेगवेगळा असतो. तुमचे खाते तुम्ही कोणते उघडलेले आहे त्यावर ते अवलंबून आहे. तुमचे जर सेविंग अकाउंट तुम्ही ओपन केलेले असेल तर त्यामध्ये मिनिमम बॅलन्स हा मेंटेन करावा लागतो. उदाहरणार्थ, आता तुमचे जर महाराष्ट्र बँकेत अकाउंट असेल, तुमचे जर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर खाते असेल तर तिथे कमीत कमी 2,000 रुपये हा आपली शिल्लक म्हणजे बॅलन्स आपल्याला हा ठेवावाच लागतो. जर तुमचा जर तिथला बँक ऑफ महाराष्ट्रमधला जर 2,000पेक्षा तुमचा जर बॅलन्स झाला किंवा तुमच्या महाराष्ट्र बँकेत 2,000पेक्षा जर तुमची कमी शिल्लक असेल तर तुम्हाला बँक कोणतेही अपडेट देणार नाही. म्हणजेच उदाहरणार्थ, तुमचे जर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आलेले असतील तरीसुद्धा ते तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही किंवा तुम्हाला ते अपडेट दाखवणार नाही. कारण की तुम्ही जी कमीत कमी म्हणजे शिल्लक आहे 2,000 रुपये, ती तुम्ही तो बॅलन्स आहे, मिनिमम बॅलन्स तो मेंटेन केलेला नाही. त्यामुळे कदाचित सरकारने तुम्हाला पैसे पाठवलेले असतील, लाडकी बहीण योजना असू दे किंवा अन्य योजना असू दे, तुम्हाला सरकारने हप्ता दिलेला असेल, पैसे पाठवलेले असतील, परंतु ते तुम्हाला मिळणार नाही, कारण की तुम्ही बँकेचे नियम पाळलेले नाही. तर तुम्हाला कोणत्याही तुमचं ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेमध्ये तुम्ही जाऊन विचारा की तिथे कमीत कमी बॅलन्स किती मेंटेन करायचा आहे, म्हणजे कमीत कमी तुमच्या बँकेमध्ये तुमचे पैसे किती असले पाहिजे, म्हणजे शिल्लक
अमाऊंट ही किती ठेवायची आणि ती अमाऊंट तुम्ही दर महिन्याला तेवढी राहू द्यायची. हे प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे नियम आहेत. त्यानुसार तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमचा बॅलन्स हा मेंटेन करायचा आहे. जर आपण हा मिनिमम शिल्लक म्हणजे किंवा मिनिमम बॅलन्स आपण जर मेंटेन नाही केला तर आपल्याला आपले लाडकी बहीण योजनेचे आपल्याला पैसे येत नाही. तर सर्व लाडक्या बहिणींनी आपण आधी हे बघायचं आहे की आपलं कोणत्या बँकेत अकाउंट आहे आणि आपले कोणत्या बँकेत खातं आहे. त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा आणि तिथे तुम्ही सगळं विचारपूस करा की तुमचे बँक खाते हे सुरू आहे का. आणि तुम्हाला आता म्हणजे तुमचे बँक खाते जर सुरू नसेल तर तिथे तुम्ही विचारायचं आहे की बँक खाते हे पुढे सुरू कसे ठेवायचे. कारण की मी स्वतः जाऊन आले बँकेत, मी माझे स्वतः बँकेचं पूर्ण काम केलं, त्यानुसार मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. आता तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तिथे सगळं चौकशी केल्यावर ते सगळं सांगतात. तुमच्याकडे जर बँकेचं पासबुक असेल, ATM कार्ड असेल आणि तुमचं खातं जर तुम्हाला पुन्हा सुरू करायचं असेल तर तिथे बँकमध्ये चौकशी करायची. तिथे त्यांना सांगायचं की माझे बँक खाते सुरू आहे का. तर ते म्हणाले की नाही सुरू नाही, तर मग त्यांना विचारायचं की बँक खाते यापुढे कंटिन्यू सुरू ठेवण्यासाठी काय करायचे. मग ते पूर्ण तुम्हाला सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे कमी आहेत किंवा जे काही कारण असेल ते तुम्हाला तिथे बँकेत गेल्यावर सर्व तुम्हाला ते सांगणार. बँकेत पैसे कमी आहे का किंवा तुमची KYC नाही आहे का किंवा तुमचं आधार लिंक नाही आहे का. तुम्हाला जे काही तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे कमी असेल, चूक असेल ते तुम्हाला सर्व ते बँकेत गेल्यावर सांगणार. त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला बँकेत जावं लागेल. बँकेत जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल आणि तिथे विचारपूस केल्यावर चौकशी केल्यावर तुम्हाला सर्व समजेल की तुमचे बँक खाते हे का सुरू नाही. त्याप्रमाणे तुम्ही सगळं ते बघा, अपडेट करा आणि तुमचे सर्व बँक खाते हे सुरू ठेवा. बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरू करा. त्यामध्ये जे काही तुमचे बँकेमध्ये तुमचं खातं सुरू नाही आहे त्या पाठीमागे काय काय कारणे आहेत ते तुम्हाला बँकेत गेल्यावर चौकशी केल्यावर बँकेचे तिथले सर्व कर्मचारी, तिथले जे कोणी चौकशी विंडोवर जे कोणी असतात ते सर्व तुम्हाला तिथे सगळं गाईड करतात. तिथे तुम्ही गेल्यावर सर्व चौकशी करा आणि तुमचे बँक खाते सुरू करा. बँक खाते तुमचे सुरू ठेवा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते यायला काही अडचणी येणार नाहीत किंवा तुमचे अन्य योजनांचे पैसे यायला तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत किंवा तुमचे जरी तुम्ही कुठल्या योजनांचा लाभ घेत नसला तरीसुद्धा बँक खाते तुम्हाला जर बंद करायचे असेल तर तुम्ही बँकेत जाऊन तसं तुम्हाला सांगावं लागेल आणि जर सुरू ठेवायचं असेल ते सुद्धा तुम्हाला बँकेत जाऊन तसं सांगावं लागेल की आम्हाला आमचे बँक खाते हे सुरू ठेवायचे आहे. त्याप्रमाणे बँक जसं सांगेल, बँकेतले कर्मचारी जसं सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तुमचे बँकेचे खाते सुरू करा की जेणेकरून तुम्हाला तुमचे नुकसान होणार नाही.